कही खुशी कही गम असंच म्हणावं लागेल, कारण अनेक महापालिकांमध्ये आजच्या लढती स्पष्ट झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे संघर्ष सुद्धा झाले, नाराजी झाली, रुसवे फुगवे झाले. कोल्हापूर महानगरपालिका सोडून अनेक मोठ्या महापालिकांमध्ये महायुतीच्या एकजुटीच्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत. मुंबईमध्ये भाजप शिवसेना एकत्र लढतीये, दादांनी वेगळी वाट धरली आहे, पण ठाणे, पुणे, नागपुरामध्ये भाजप सेनेमध्ये अजूनही जागा वाटपावरनं तणाव आहे. तर नवी मुंबई, नाशिक, अकोला, पिंपरी चिंचवड, अमरावतीसह अनेक ठिकाणी भाजप सेनेमध्ये स्पष्ट काडीमोडही झालाय. पण हे चित्र फक्त महापालिकेचं हे विसरू नका, कारण राज्याच्या सत्तेत मात्र हेच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अगदी एकत्र आहेत, एकच अंध आहेत. असो, गेल्या आठवड्यामध्ये निवडणुका जाहीर झाल्या, अर्ज विकले गेले, पण अर्ज दाखल करण्याच्या केंद्रांवरती गर्दी काही दिसत नव्हती. पण आजचा दिवस कही खुशी आणि कही गम यासाठीच ठरला की महाराष्ट्रातील 29 महापालिका निवडणुकांसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवाऱ्या जाहीर करायला अखेर सुरुवात केली. तशी अर्ज दाखल करायची प्रक्रिया आठवड्याभरापूर्वीच सुरू झाली, पण बंडखोर उमेदवार, पळवापळवी याच भीतीने जवळपास सगळ्याच पक्षांनी गेला आठवडाभर कोणतीही उमेदवारी जाहीरच केली नव्हती. पण त्यामुळेच आता हा प्रश्न पडतोय की कोणत्याही राजकीय पक्षाला उमेदवारांवरती विश्वासच राहिला नाहीये की काय, की त्यांचा जाहीर केलेला उमेदवार मतदानापर्यंत तरी त्यांच्याबरोबर असेल, हा सुद्धा त्यांना विश्वास उरला नाहीये. आता एक सोलापुरातलं उदाहरण देते. इथे काँग्रेसनं फिरदोस पटेल यांना उमेदवारी दिली, त्यानंतर त्यांनी अवघ्या एका दिवसात MIM मध्ये प्रवेश केला. हे एक झालं, पण अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि त्यामुळेच की काय प्रमुख पक्षांनी उमेदवाऱ्या जाहीर केलेल्या नाहीयेत. काल तर अजित पवारांनी पिंपरीमध्ये प्रचाराचा नारळ फोडला, तिथे भाजपच्याच कारभारावरती टीकाही केली, पण भाजपकडनं उमेदवाऱ्या जाहीर होत नाही तोपर्यंत मी जागा वाटपाचे आकडे जाहीर करणार नाही अशी स्पष्ट घोषणाही केली. तर मुंबईत ठाकरेंचे खासदार संजय राऊत म्हणतात की आम्ही कधीच उमेदवारी याद्या जाहीर केलेल्या नाहीयेत, थेट उमेदवारांनाच अर्ज देत असतो. या नियमाने त्यांनी आज AB फॉर्म्स द्यायला सुरुवातही केली आहे, पण दिवसाभरामध्ये 3 वेळा मातोश्रीवरती फेरा मारल्यानंतर अखेर संध्याकाळी 7:30 वाजता माजी महापौर किशोरी पेडणेकरांना AB फॉर्म मिळालाय. नागपुरामध्ये भाजपनं बंडखोरीवरती उपाय म्हणून 1-2 नाही तर 300 इच्छुकांना अर्ज भरायला सांगितले. आता एवढे सगळे उपाय करून शेवटी बंडखोरी रोखण्यात कोणत्या पक्षाला यश येईल हे तर अवघ्या काही तासांमध्येच कळेल. तुर्तास तरी जवळपास प्रत्येक पक्ष अत्यंत आस्ते कदम उमेदवारांच्या या फॉर्मचं वाटप करताना किंवा उमेदवारीचं वाटप करताना दिसतोय आणि आस्ते कदमांनीच नाराजीही त्यांचा पाठलाग करते आणि त्यावरच आधारित आजचा आपला प्रश्न आहे, तो पाहण्यासाठी जाऊयात बोल सेंटरला. आजचा 0 आवरचा पहिला प्रश्न, महापालिकेच्या उमेदवारी अर्जासाठी उरले अवघे काही तास, सर्वाधिक बंडखोरी कोणत्या पक्षात होईल असं आपल्याला वाटतं? भाजप अधिक शिवसेना म्हणजे या युतीमध्ये, ठाकरे आणि मनसे यांच्यामध्ये, दोन्ही ठाकरे आणि त्याचबरोबर दोन्ही राष्ट्रवादी असे 4 पर्याय आहेत. जास्तीत जास्त बंडखोरी कुठे पाहायला मिळेल याचा कौल महाराष्ट्राकडनं आम्हाला काय आहे ते जाणून घ्यायचंय. आता बंडखोरीचा प्रश्न आजच्या निवडणुकांपुरताच खरं तर नाहीये. देशामध्ये कोणतीही निवडणूक असू देत बंडखोरी होतेच, कोणताही राजकीय पक्ष त्याला अपवाद नसतो. पण यावेळी बंडखोरीची शक्यता आणि घटना जास्त असू शकतात, कारण अनेक महापालिकांमध्ये 7 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत. शिवाय आज रिंगणामध्ये 1-2 नाही तर 7 ते 8 प्रमुख स्थानिक पक्ष आहेत, त्यामुळे उमेदवारांना अनेक पर्याय आहेत. असो, महापालिकांचा महासंग्राम सुरू असताना सगळ्याच पक्षांसाठी एक महापालिका सर्वात महत्त्वाची असणार आहे आणि ती अर्थातच देशातली नव्हे तर आशियातली सर्वात श्रीमंत मुंबई महापालिका. 2017 पेक्षा मुंबईची ही निवडणूक सुद्धा खूपच वेगळी आहे. तुम्हाला आठवत असेल की 2017 मध्ये अखंड शिवसेना आणि भाजप हे युतीतले पक्ष स्वतंत्र लढले होते, पण त्याचा फायदा दोघांनाही झाला. शिवसेनेच्या 9 जागा वाढल्या तर भाजपच्या 51. काँग्रेस राष्ट्रवादी बरोबरच मनसेचंही पानिपत झालं. पण आता सगळीच गणितं बदललेली आहेत आणि एकाच्या जागी 2 शिवसेना रिंगणात आहेत. त्यातल्या ठाकरेंच्या शिवसेनेबरोबर दुसऱ्या ठाकरेंची मनसे आणि शिंदेंची शिवसेना यावेळी भाजपसोबत आहे. काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांसोबत चूल मांडायचं ठरवलंय. अजितदादा स्वतंत्र लढतायत. राहिला शरद पवारांचा पक्ष आणि खरी मेक इथेच आहे, कारण शरद पवारांनी एकाच वेळी काँग्रेस आणि ठाकरेंची चर्चा सुरू ठेवलेली आहे. आता उमेदवारी अर्ज दाखल करायला उद्याचाच दिवस बाकी आहे, पण पवारांनी अजूनही आपले पत्ते उघड केलेले नाहीयेत.
पवारांच्या राष्ट्रवादीने एबी फॉर्म दिलेल्या जागांवरती ठाकरेंनी अजून उमेदवार दिलेले नाहीयेत। सकाळीच संजय राऊतांनी याबाबत संकेत दिले होते, पण शरद पवार नेमकं काय करतायत याचा अंदाज लागत नसल्यामुळे राऊतांच्या उत्तरात हेजिटेशन दिसलं होतं। अशा वेळेस एनसीपी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे बरोबर आहे असं म्हटलं जातं आहे, तर अधिकृतरित्या तुम्ही आज काही घोषित कराल का की एनसीपी तुमच्या बरोबर आहे? घोषित कशा करायला पाहिजे? आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत। घोषित करण्याचा आग्रह का, हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांतराव शिंदे यांना विचारला पाहिजे। पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना सुटायला हव्या होत्या त्यातल्या बहुसंख्य जागा आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला, म्हणजे युती झालेली आहे। बरं, आणि त्यांना पाहिजे असलेल्या काही जागा मनसेच्या कोट्यात गेल्या। आम्ही त्यांना सांगितलं की त्यासाठी तुम्ही मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा करा, पण आमच्याकडनं हा विषय आम्ही संपवला। आम्ही जागा सोडल्या आहेत, आता शशिकांत शिंदेंना विचारा, पण कोणत्या जागा सोडल्या आहेत, चर्चा कुठवर आली आहे हे काहीच राऊतांनी सांगितलं नाही। पण पवारांच्या राष्ट्रवादीनं कोणतीही प्रतिक्रिया न देताच मुंबईतील 7 प्रभागातील उमेदवार जाहीर करून टाकलेत। तरीही ठाकरेंसोबतच्या आघाडीवरती काहीही स्पष्टीकरण आलेलं नाहीये, त्यामुळे उद्या तरीही ही आघाडी होईल का? राऊतांचं हेजिटेशन उद्या कमी झालेलं असेल की आणखी काही, हे अर्थात उद्याच कळेल। आता आपण जरा पुण्यातलं चित्र पाहूया। इथे पवारांच्या राष्ट्रवादीने महाविकास आघाडीला जणू कात्रजचा घाटच दाखवला, त्यावरून ठाकरेंची सेना आणि काँग्रेस चांगलेच उद्विग्न झाले। पण हेच काँग्रेस मुंबईमध्ये मात्र ठाकरेंवरती चिडलंय। त्याचं झालं असं, मुंबईमध्ये काँग्रेसनं अखेर वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी केली। त्यांनी 70 उमेदवारांची यादीही जाहीर केली आणि ठाकरेंच्या बालेकिल्ल्यातही तिकीटं दिली आहेत। संजय राऊतांनी काँग्रेस वंचित आघाडीचं स्वागत केलं, पण ते हातचं राखूनच। त्यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते सचिन सावंत चांगलेच वैतागलेले दिसले आणि त्यांचा राग प्रामुख्याने राऊतांवरच होता। या युतीचं स्वागत केलेलं प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी, ठीक आहे, ते आमच्याबरोबर नसतील आले, किंबहुना लोकसभेला त्यांचा काँग्रेसशीच वाद होता। आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही, अपशकुन करणार। तर या युतीचं आम्ही स्वागत करतो। महाविकास आघाडीला काही छेद देण्याचा जो काही जी मानसिकता होती ती संजय राऊतांची होती। त्यांनीच जाहीर केलं होतं की महाविकास आघाडीची गरज नाही म्हणून। त्यावेळेला त्यांना थांबवलं असतं तर बरं झालं असतं। आणि आम्ही पुढचे 4 महिने वाट पाहत होतो की शिवसेनेकडनं काही ना काहीतरी या संदर्भामध्ये पाऊल उचललं जाईल की ते कोणत्या तरी पक्षाला बरोबर घेऊन येत आहेत आणि आमची भूमिका, आमचं मत तरी विचारतील। आम्हाला मत विचारण्याचं देखील त्यांनी संयुक्तिक त्यांना वाटलं नाही आणि त्यामुळे घटस्फोटाची भाषा ही शिवसेनेनं आणि संजय राऊतांनी सुरू केली आणि आता शेवटच्या क्षणी इलू इलू करत होते ते। त्यामुळे मला असं वाटतं की त्यापर्यंत फार उशीर झाला होता। आणि आज थेट आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, त्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत जगताप आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रवक्ते अखिल चित्रे। तुम्हा तिघांचंही मी स्वागत करते। खरं तर विषय खूप आहेत आणि कोणाहीपासून सुरुवात करता येऊ शकते, इतके प्रश्न सुद्धा आहेत, पण सुरुवात करूया केशव उपाध्ये यांच्यापासून। केशवजी, पहिली आज यादी आलेली आहे, तुमची प्रतिक्रिया काय? ते असं आहे की भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून भूमिका होती। आणि तुम्ही सगळं बघितलं असेल, ज्या ठिकाणच्या महापालिकांच्या जाहीर होतात, इन्क्लुडिंग मुंबई, तिथं सगळ्या ठिकाणी बहुतांशी भारतीय जनता पार्टीचा वॉर्डवरती, बूथवरती काम करणारा जो कार्यकर्ता आहे त्याला उमेदवारी देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे। आणि त्यामुळे ओव्हरऑल सगळीकडे ही आम्ही सुरुवातीपासून भूमिका मांडली। ज्यावेळी या नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका जाहीर व्हायच्या होत्या किंवा जाहीर झाल्या होत्या, त्यावेळेस आम्ही सातत्याने भूमिका मांडत होतो की ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि स्वाभाविक आहे भारतीय जनता पार्टी आत्ता प्रत्येक महापालिकेत सर्वाधिक जिंकू शकणारा असा भारतीय जनता पार्टी पक्ष आहे। आणि त्यामुळे भाजपाकडे आत्ता कार्यकर्त्यांचा ओढा, कार्यकर्त्यांचा आग्रह हा जास्त आहे। त्यामुळे एका वॉर्डमध्ये अधिक कार्यकर्ते इच्छुक असणं हे भारतीय जनता पार्टीकडे इतर कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा भारतीय जनता पार्टीकडे जास्त आहे। त्यामुळे स्वाभाविकपणे संख्या अधिक आहे, तिकीट एकालाच द्यावं लागतं आहे, पण त्यातही जो कार्यकर्ता त्यातल्या त्यात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने हा प्रयत्न केला आहे। भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, बूथवरचा कार्यकर्ताच
त्या ठिकाणी उभा राहायला पाहिजे. यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्नशील आहे आणि तो प्रयत्न आम्ही करतोय. सगळ्या याद्या एकदा जाहीर झाल्या, उद्या संध्याकाळी सगळं चित्र स्पष्ट होईल. आणि त्याच्यात दुसरा एक मुद्दा मांडला पाहिजे की एक त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं भाजपचं वैशिष्ट्य काय आहे की एका जागेसाठी 10 जण इच्छुक होते. म्हणजे मी तुम्हाला आज अनेक फोटो पण तसे टाकले सोशल मीडियावरती. ज्याला कोणा AB फॉर्म मिळाला त्याच्या बाकीच्या 9 जणांपैकी अनेकांनी ताबडतोब फोटो टाकले की आम्ही उमेदवारासोबत. हे जे भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे ते पण आज या निमित्ताने दिसलं. बरोबर. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं आम्ही कार्यकर्ते तिकीट देतोय, निवडून येतील, पाहूया. बरोबर आहे. पण ते सगळं ठीक आहे आणि खरोखरच एक ज्याला म्हणतात ब्रदरहूड ते नक्कीच या निमित्ताने दिसून येत आहे. पण महायुतीमध्ये कुठे अडतंय या सगळ्या याच्यामध्ये? अजूनही इतका आस्ते कदम हळूहळू अशा पद्धतीने का घटना घडत आहेत? मला असं कुठे महायुतीमध्ये बऱ्यापैकी दोन्ही पक्षांचे नेते रोज बसत आहेत. त्यातल्या अनेक जागावरती चर्चा होऊन बऱ्याचशा जागांचं मार्गी ऑलमोस्ट लागलेलं आहे. प्रश्न असा आहे की शेवटी काही गोष्टी या स्ट्रॅटेजी म्हणून थांबलेल्या असतात, कारण शेवटी कुठला उमेदवार कुठे येतोय. पण केशवजी, कोल्हापूर मुंबई वगळता अजूनही स्पष्टता नाहीये, कुठेही घोषणा झालेली नाहीये. त्याचं कारण सांगतोय. काही वेळा सगळ्या गोष्टी, काही वेळेस युती ही स्ट्रॅटेजी म्हणून आधी जाहीर केली जाते, काही वेळेस स्ट्रॅटेजी म्हणून ही उद्या शेवटच्या टप्प्यामध्ये जाहीर केली जाते. शेवटी काही ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत वॉर्डाची देवाणघेवाणही चालते. त्यामुळे तो काही मुद्दाच येत नाही या ठिकाणी. त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं पण दोन्ही अजित पवार काही ठिकाणी वेगळं लढणं हा तुमच्या स्ट्रॅटेजीचा भाग म्हणायचा मग आपण? असं आहे की या ठिकाणी स्पष्ट आहे की ज्या ठिकाणी आम्हाला शक्य आहे, पहिला निर्णय महायुती म्हणून लढलं पाहिजे, पहिला निर्णय स्पष्टपणे होता. त्यासाठी प्रयत्न जाणीवपूर्वक केले गेले. पण जिथे शक्य नाही महायुती म्हणून होणं, म्हणजे कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, दोन्ही पक्ष, भारतीय जनता पार्टीची तिथं मोठी ताकद आहे, तिथं दुसऱ्या युती होऊ शकत नाही. अशा ठिकाणी ज्या ठिकाणी नाईलाज आहे त्या ठिकाणी विरोध लढतील अजित पवार. त्यात काही वेगळं म्हणायचं कारण नाही त्यामध्ये काही. बरं. प्रशांतजी, मगाशी तुम्ही ऐकलत की सचिन सावंतांनी कशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे, खास करून ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाबतीमध्ये. आणि कुठेतरी एक मोठा आक्षेप त्यांचा संजय राऊतांवरती होता की त्यांच्यामुळे युती आकाराला येऊ शकली नाही. तर आता काँग्रेस आणि वंचित हे जे मुंबईमध्ये एकत्र आले आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जर एकत्र येण्याची चिन्ह पूर्णपणे असतील तर मोठा पर्याय निर्माण होणार आहे का तुमच्या या युतीमुळे? हे निश्चित होईल. या ठिकाणी मान्य बाळासाहेबजी आंबेडकर साहेब हे सातत्याने विदर्भ असेल की मुंबई असेल आणि किंबहुना पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी त्यांची मतं ही निर्णायक ठरलेली. ती मागच्या 2 लोकसभेमध्ये असेल, 2 विधानसभेमध्ये असेल, किंबहुना 2017च्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्याच्यामध्ये पण होती. त्याच्यामुळे आज मान्य बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांचा पक्ष आमच्याबरोबर येतोय याचा निश्चित मनस्वी आनंद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. हे होत असताना आम्ही पूर्वी जे महाविकास आघाडी म्हणून होतो त्याच्यामध्ये बराचसा चंक नाही काय इथं आमच्याबरोबर राहावा असा आमच्या पक्षाच्या वरिष्ठांचा सगळ्यांचा खूप आग्रह होता. पण अर्थात या ठिकाणी राजकारण जसं जर तरला इफ अँड बटला फार काही महत्त्व नसतं, तसंच आहे की काही ठिकाणी त्या पक्षांनी त्या शहराला किंवा एकूणच त्या परिसराला डोळ्यासमोर ठेवून तसा घेतलेला हा निर्णय. पण मला तरी या ठिकाणी खात्री आहे की मुंबई असेल किंवा बाकीच्या या ठिकाणी आम्ही ज्या पद्धतीने स्थानिक ठिकाणी म्हणजे मुंबईत आम्ही वंचित बहुजन आघाडीला बरोबर घेऊन जातोय, पुण्यामध्ये अजून तरी शिवसेनेबरोबरची आमची चर्चा खूप पुढे गेली किंवा आजच आमच्या आघाडीची घोषणा झालेली आहे. त्यामुळे इथे सुद्धा आम्ही या ठिकाणी सत्ताधारी भाजपला एक चांगला पर्याय देऊ आणि आम्हाला खात्री आहे. पण प्रश्न हाच आहे की पुण्यामध्ये जे मित्र तुम्हाला चालतात ते तुम्हाला मुंबईमध्ये का चालत नाहीत? या ठिकाणी जर आपल्या पक्षाला योग्य तो सन्मानजनक नका जागेच्या संदर्भामध्ये वाटाघाटी होणारच नसतील तर मात्र त्या ठिकाणी त्या पक्षाला आपला निर्णय घेण्याचा अधिकार असतो. आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की आमचे पक्षप्रमुख मान्य प्रांताध्यक्ष असतील किंवा बाकीची सगळी मंडळी असतील यांनी योग्य तो निर्णय घेतलेला आहे. त्याचं कारण आहे की मुंबईमध्ये एक आमचं मोठं संघटन आहे. आज नाही, तर स्वातंत्र्याच्या पूर्वी परंपरापासून ते नंतरच्या काळात आहे. राजकारणात जे अपडाऊन्स असताना सुद्धा मुंबईत संघटन आजही टिकून आहे. हे त्याच्यामुळे त्यानुसार घेतलेला हा निर्णय आहे. बरं. अखिलजी, तुमच्याकडे येते पुण्यामध्ये अखेर राष्ट्रवादी शरद पवारची पक्षाची वाट बघून तुम्ही जागा वाटप जाहीर केलं. मुंबईमध्ये तुम्ही राष्ट्रवादीसाठी थांबलाय असं दिसतंय, म्हणून सगळं रखडलंय का? म्हणजे आणि 2 ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे तुमचे असे दृष्टिकोन कसे असू शकतात? नाही, आम्ही कोणासाठी थांबलेलो नाही. राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर पक्षाबरोबर चर्चा झाली हे खरं आहे. जयंत पाटील आणि साहेब आणि त्यांचे सहकारी येऊन उद्धवजींना भेटले हे देखील खरं आहे. पण आपण जर आज पाहिलं तर त्यांच्या पक्षाची देखील पहिली यादी जाहीर झालेली आहे
आणि राहिला प्रश्न आपण जो पहिल्या पार्टमध्ये बोलत असताना मला आनंद एक गोष्टीचा आहे की जी लोक म्हणत होती की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्ष संपलेला आहे, ते निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाही, ते लढू शकत नाही. आज मला असं वाटतं की आपणच 2 दिवस माध्यमातून हे दाखवत आहात की कशा प्रकारे 20-20, 25-25 निष्ठावान शिवसैनिक हे एकाच वॉर्डसाठी हे इच्छुक आहेत आणि तिकडनं लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी इच्छुक आहेत. ह्याचा अर्थ शिवसेना ही जो खरीखुरी शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आहे, ही संपलेली नाही आणि मुंबईत आजही शिवसैनिक हे प्रत्येक वॉर्डात आहेत आणि आम्ही लढत असलेल्या प्रत्येक वॉर्डात आम्ही आज युती केलेली आहे. युती मनसेबरोबर कुठच्या विषयावरनं सुरू झाली की अखिलजी, पण तुमच्याकडे नाराजीच्याही घटना आहेत, काही ठिकाणी राजीनामे सुद्धा होत आहेत. असं नाहीये की फक्त पूर्ण पाठिंबा दिसतोय. आपण जर पाहिलं ना तर राजकारणाचा इतिहास जर आपण पाहिला कुठच्याही निवडणुकीचा तर हे होतच असतं. नाराज होणं एक वेगळी गोष्ट आहे. शिवसैनिकांना नाराज व्हायचा हक्क आहे, राग व्यक्त करायचा पण हक्क आहे, परंतु आपण पाहाल की 2-4 दिवसानंतर तेच शिवसैनिक आपल्याला मैदानात दिसतील, निवडणुकीच्या रणधुमाळीत दिसतील आणि जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहून त्याला निवडून आणण्यासाठी कार्यरत काम करताना दिसतील. आणि असा इतिहास शिवसेनेचा आहे, आपण याच्या आधी देखील पाहिलेला आहे. वारंवार शिवसेनेवर आरोप झाले, काँग्रेस आणि वंचितला सुद्धा तुम्ही आव्हान देणार प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वॉर्डात. अखिलजी, मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित सुद्धा तुमच्यासाठी आव्हान आहे किंवा तुम्ही त्यांच्यासमोर आव्हान पूर्णपणे खुलं तयार करणार का, उभं करणार का? हे बघा, आव्हानं कितीही असली तरी आव्हानांना आणि संकटाला बाळासाहेबांचे शिवसैनिक हे तोंड देत आलेले आहेत. शिवसेना हा आव्हानांना तोंड देतच इथपर्यंत आलेला आहे आणि आम्ही समोर जाणार आहोत तर समोर कोण आहे ते पाहून नाही जाणार आहे. आम्ही समोर जाणार आहोत तर आम्ही केलेल्या विकासाच्या मॉडेलवर, आम्ही केलेली विकासाची जी कामं आहेत, जे वारंवार आम्ही सांगतोय ते विकासाची कामं जी आम्ही केलेली आहे त्याचं एक उदाहरण तर तुम्हाला महानगरपालिकेचं दिसतंय. 600 करोडच्या डेफिसिटमध्ये होतं, तिथनं आम्ही 92,000च्या सरप्लस मध्ये आणलं. 40 करोडचं बजेट आज मुंबई महानगरपालिकेचं आहे. मुंबई पब्लिक स्कूल असो, आरोग्य सेवा असो, आपण सगळ्या गोष्टीत वेगवेगळ्या सुविधा मुंबईला पुरवल्या, त्या गोष्टीवर आम्ही मुंबईकरांच्या समोर जाणार आहोत. बर नक्कीच अखिलजी. केशवजी, 2 मुद्दे आहेत. तुमच्याकडे जोरदार इन्कमिंग विविध पक्षातनं होत आहे, पण त्याचबरोबर एक नवीन व्यक्ती आली आणि तिला उमेदवारी मिळाली तर लगेच दुसरी नाराज होते, हा सुद्धा पॅटर्न आहे. याचा फटका बसणार नाही का? आणि दुसरं म्हणजे त्याचबरोबर ज्या रखडलेल्या चर्चा आहेत मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, डोंबिवलीमध्ये, यापूर्वी वेगवेगळे लढून तुम्ही तिथे जिंकून आलेला होता जेव्हा अखंड शिवसेना होती तेव्हा गेल्या निवडणुकांना, पण आता या रखडलेल्या चर्चांचा पण फटका बसणार नाही का? 2 मुद्दे आहेत हे. दोन्ही मुद्दे सांगतो. इन्कमिंग आहे, शेवटी इन्कमिंग हे सर्वच राजकीय पक्षामध्ये आता निवडणुकीच्या निमित्ताने होत आहे. त्यात भारतीय जनता पार्टीकडे हा जास्त ओढा आहे. म्हणजे समजा 100 लोक वेगळ्या पक्षात जात असतील तर 70 लोक स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीत येतात, बाकीचे 30 लोक बाकी सर्व पक्षांमध्ये जातात. हे आत्ताचा रेशो एक प्रकारे म्हणलं तर काही हरकत नाही. प्रश्न असा आहे की भारतीय जनता पार्टीचं जरी यादी तुम्ही बघितली, आणि माझी विनंती आहे की कदाचित 2-3 दिवसांनी ज्यावेळी सगळ्या याद्या स्पष्ट होतील 29 महापालिकेतल्या, त्यातल्या ज्या सगळ्या याद्या काढून बघितल्या तर त्यातल्या 80-85% अधिक हे जे भारतीय जनता पार्टीचा वर्षानुवर्षाचा कार्यकर्ता आहे त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यालाच आम्ही उमेदवारी दिली आहे, हे आपल्याला स्पष्ट दिसेल. हे त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की नवीन शेवटी असे की काही ठिकाणी प्रयोग करावे लागतात, ज्या ठिकाणी आम्ही हरतो आहोत किंवा ज्या ठिकाणी आम्ही मागे पडतो आहोत किंवा ज्या ठिकाणी असं वाटतं की आमच्याकडे सक्षम उमेदवार नाही आहे, अशा काही ठिकाणी 10-15%, 20% ठिकाणी अशा ठिकाणी काही प्रयोग झाले होतील जे ज्यांना उमेदवारी त्याच्यामध्ये, तर त्यातून तो एक होतो. पण त्यात हा काही भारतीय जनता पार्टीचा स्वभाव नाही. भारतीय जनता पार्टीकडे कार्यकर्ते एक नक्की आहे, भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते येतात म्हणून तर भारतीय जनता पार्टी विस्तार होत गेला, ही वस्तुस्थिती आहे. दुसरं त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा मांडला पाहिजे की महायुती म्हणून तुम्ही म्हणता महायुती जाहीर होत नाही, वेगळे रडला होतात, हे खरं आहे. महायुतीमध्ये आता आम्ही गेल्या महापालिका निवडणुका मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली सगळ्या आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो त्यावेळेस एक शिवसेनेच्या. मग आता मात्र महायुतीमध्ये आम्ही एकत्र लढतोय, त्यामुळे स्वाभाविकच म्हणूनच की प्रत्येक जागेबद्दल चर्चा, त्या चर्चेतनं कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न. कारण शेवटी असं आहे की ज्यावेळी आमच्याकडून जागा सुटतील त्यावेळी आमचा कार्यकर्ता नाराज होईल, त्यांच्याकडून कार्यकर्ता. एक माझं पूर्ण होतं, एक महत्त्वाचा मुद्दाला मांडायचा, थांबतो मी. त्यामुळे भाजपा शिवसेनेचं मुळामध्ये दोघांमध्ये एकमत नक्की आहे, त्यात काय करायचं ठरलेलं आहे. मुळामध्ये 16 जानेवारीचे निकाल काय येतील, महायुती जिंकेले आहेत काय सांगा, पण एक महत्त्वाचा निकाल आत्ता लागलेला आहे, ज्या निकालाची चर्चा खरं आपण करायला हवी आहे. या आज निकाल असा लागला आहे की महाविकास आघाडी, ज्याच्याबद्दल सांगितलं गेलं होतं की ही 25 वर्ष पुढची टिकणार आहे आणि असं अतिशय मोठ्याने ढोल वाजवले गेले होते, ते महाविकास आघाडीचं विसर्जन हे त्याच नेत्यांनी ज्यांनी मोठ्या आवाजात करत होते, संजय राऊत असतील, बाकी असतील, तिथंच झालं. मुंबईत हे काँग्रेस आणि एकमेकांच्या विरोधात आहेत,
पुण्यामध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र लढण्याचा प्रयत्न चालू आहे. ती चर्चा अजून काय मला माहिती नाही अंतिम स्तरावर आहे की नाही. त्यामुळे जे एकत्र येऊन भाजपाच्या विरोधात लढण्याचे आणाभाका खात होते, प्रत्यक्षामध्ये एकमेकाच्या विरोधात ते आज लढायला लागले. पण केशवजी 29 महापालिका या महायुतीमध्ये लढल्या जाणार असे सुद्धा संकेत होते, पण तसंही होता नाही असं नाही. मॅक्झिमम 29 महापालिकांमध्ये बहुतेक ठिकाणी म्हणजे बहुतांशी ठिकाणी महायुती एकत्र, भारतीय जनता पार्टी शिवसेना आम्ही एकत्रच आहोत. काही ठिकाणी राष्ट्रवादीचं बाबत कायच करायचं याची चर्चा सुरू आहे, पण ओव्हरऑल भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून आम्ही एकत्र आहोत. बरं, पण अजूनही झाकली मूठ 1.25 लाखाची असा सगळ्यांचाच कुठेतरी ॲटिट्यूड दिसतोय. उमेदवारी अर्ज दाखल करायला उद्या अखेरचा दिवस आहे आणि त्यानंतर सगळ्या पक्षांना टेन्शन असेल ते बंडखोरीचं. कुठे अधिक बंडखोरी होतीये आणि ती थांबवण्यात कुणाला यश येतं यावर बरंच काही अवलंबून असेल. त्यामुळे आम्ही आज या संदर्भातला प्रश्न विचारलाय, त्यावरती ज्या प्रतिक्रिया आल्या त्या बघायला जाऊयात मीडिया सेंटरला. आजचा आमचा प्रश्न आपण पुन्हा एकदा पाहूया. महापालिकेच्या उमेदवारी अर्जासाठी उरले अवघे काही तास. सर्वाधिक बंडखोरी कुठल्या पक्षात होईल? भाजप अधिक शिवसेना, ठाकरे अधिक मनसे, दोन्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस अधिक वंचित असे 4 पर्याय आहेत. अजूनही तुम्ही वोट करू शकता. आणि आता याच्यावरती आलेल्या प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. काही निवडक प्रतिक्रिया बघूया. जी परब यांनी एक्स वरून म्हटलंय, राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं की कोणाला किती जागा मिळणार हे ते जाहीर करणार नाहीत, त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये अविश्वास निर्माण होतो. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया अभय कुलकर्णी यांची आहे. सर्वच पक्षात बंडखोरी होण्याचा धोका आहे. सत्ताधारी असो की विरोधक, कोणीही सुटणार नाही. फेसबुकवरनं भगवान सातपुते म्हणतायत, महायुतीमध्ये सर्वाधिक बंडखोरी होणार. इंस्टाग्रामवरनं श्याम ठाणेदार म्हणतायत, भाजप सेनेत उमेदवारीसाठी विरोधी पक्षातील नेत्यांची रांग लागली असल्यामुळे निष्ठावंत बंडखोरी करतील हे निश्चित. तर पुन्हा एकदा चर्चा सुरू करूया. थेट जातीये केशवजींकडे. केशवजी, निष्ठावंतच बंडखोरी करतील, सर्वसामान्यांची पण अशीच प्रतिक्रिया आहे, अशीच कुठेतरी भावना आहे? नाही, स्वाभाविक आहे. मगाशी सुरुवातीत उल्लेख तुम्ही केलात की 7-8 वर्षानंतर ना महापालिकांच्या निवडणुका होत आहेत आणि या 7-8 वर्षामध्ये अनेक वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते हे या पद्धतीचं निवडणुका होतील आणि आपण निवडणुकीला उभे राहू या प्रकारच्या कल्पना, या प्रकारची इच्छा, महत्त्वाकांक्षा व्यक्त करत होते आणि वॉर्डामध्ये काम करत होते. आता नॅचरल आहे की जर वॉर्ड युतीमध्ये दुसऱ्या पक्षाला गेला तर त्या कार्यकर्त्याचा दुःख होणं, मनोभंग होणं या सगळ्या गोष्टी स्वाभाविक वेळ, त्या चुकीचं काही समजणं कारण नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, नगरपालिका निवडणुकाच्या वेळी असाच एक विश्वास, असा एक आशावाद की असं एक चित्र निर्माण करण्यात आलं की भारतीय जनता पार्टीकडे जास्त बंडखोरी होईल. कार्यकर्त्यांनी अतिशय आग्रह धरणं उमेदवारी मिळाली पाहिजेत, काहीच गैर नाही आहे. पण भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने ती समजूत काढल्यानंतर, एक विश्वास दिल्यानंतर त्या ठिकाणचे उमेदवार ज्यांनी अशा प्रकारचे केलं होतं, बंडखोरी करायचा प्रयत्न केला होता किंवा नाराज व्यक्त केली होती, ते कार्यकर्ते नगरपालिका निवडणुकामध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून येण्यासाठी झटताना दिसले. हे सगळीकडे महाराष्ट्राला चित्र आहे. तेच महापालिकेमध्ये सुद्धा, जरी समजा असं 29 महापालिका आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टी प्रचंड मोठा पक्ष आहे, विस्तार असलेला पक्ष आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांची संख्या प्रचंड आहे. पण तरीसुद्धा अशा पद्धतीने जर काही गोष्टी कराव्या लागल्या तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा विचारांसाठी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि त्याच्यामुळे त्या आधारावरती सांगतो की भारतीय जनता पार्टीमध्ये, भारतीय जनता पार्टीपुरतं मी बोलतो, बंडखोरी विषय नसणार. आमचे कार्यकर्ते, आमचे नेते, कार्यकर्ते संवाद आहे, त्यातून पुढे मार्ग निघेल. बरं, प्रशांतजींकडे मला यायचं आहे आणि मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे की खरं तर या सगळ्यामध्ये तुम्ही अगदी विरुद्ध दिशेला आहात. म्हणजे तुम्ही स्वतः नाराज होतात म्हणून तुम्ही पक्षांतर केलेत, तर आता नव्या पक्षात आल्यानंतर तुमच्या नजरेतनं हा सगळा जो प्रसंग आहे किंवा हा सगळा या सगळ्या भावभावना आहेत निष्ठावंतांच्या काँग्रेसमध्ये, तुम्हाला कसं दिसतं? एक सांगू का, केशवजी असतील किंवा बाकीची सगळी मंडळी असतील, आम्ही सगळे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नका आहोत. या सगळ्या राजकीय पक्षाच्या सगळ्या गडबडीमध्ये कधीतरी कुठला तरी पक्षही विरोधी पक्षात होता आणि आज तो सत्तेत आहे, किंवा मी ज्या पक्षात आज आलोय तोही पक्ष कधीतरी नका या ठिकाणी सलग सत्तेत होता आणि आता विरोधी पक्षात आहे. खूप सारे वेगवेगळ्या जाती धर्माचे कार्यकर्ते वेगवेगळ्या राजकीय पक्षांमध्ये असतात. काही ठिकाणी त्या कार्यकर्त्याला माहिती असतं की या ठिकाणी किंवा त्या कार्यकर्त्याला माहिती असतं की मी ज्या भागामध्ये कामकाज एका पक्षाचं चालू ठेवलेलं आहे त्या ठिकाणी माझ्या पक्षाला फार असं काही पूरक वातावरण नाही, तरी सुद्धा पक्षाची विचारधारा घेऊन ते चालत असतात. त्यांना काय हवं असतं तर आयुष्यामध्ये एखादं तिकीट
काही कार्यकर्त्यांना तर 100% माहिती असते की त्या पक्षाला मागची 10-20 वर्ष किंवा 30-40 वर्ष तिथं कुठल्या प्रकारचं यश आलं नाही, पुढे सुद्धा यायची शक्यता नाही. कारण काही पर्टिक्युलरली काही भाग असे आहेत त्या भागाला का वेगवेगळ्या विचारधारेचे, तरी सुद्धा त्याची इच्छा असते की आपल्याला एकदा तरी तिकीट मिळावं. किंवा काही ठिकाणी अशा प्रकारे वातावरण असते की तिथं कुठल्या एखाद्या प्रमुख राजकीय पक्ष म्हणजे एखाद्या सत्ताधारी पक्षाचा किंवा एखाद्या सत्तेत नसला तरी एखाद्या पक्षाचा उमेदवार कोणी जरी उभा केला तरी तिथं त्या पक्षाचा विजय निश्चित असतो. त्याच्यामुळे हा सगळा एकूण भावनात्मक त्याचबरोबर कर्तृत्वाचा बरोबर आहे. पण आता एका नव्या पक्षात आल्यानंतर या सगळ्या इनकमिंग आउटगोईंग वरती कंट्रोल ठेवणं हा तुमचा एक महत्वाचा भाग असणार आहे तुमच्या सगळ्या आत्ताच्या कामाचा. त्यामुळे ते कसं काय तुम्ही मॅनेज करताय हे आम्हाला जाणून घ्यायचंय. नाही निश्चित करू. या ठिकाणी माझा पक्ष या ठिकाणी आज या शहरामध्ये भाजपच्या विरोधामध्ये लढतोय, अर्थात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात लढतोय. त्याच्यामुळं आज निवडणूक लढत असताना आमच्या पक्षातल्या निष्ठावंतांना न्याय द्यावा, जो पक्ष माझ्या अगोदर सुद्धा निष्ठावंतांना घेऊन पुढे गेलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी त्याच कार्यकर्त्यांच्या सूचना ऐकून त्या प्रभागांमध्ये सबळ उमेदवार किंवा ताकदीचे उमेदवार देण्यासाठी आम्ही ते करू. अर्थात कुणाची नाराजी अद्यापर्यंत नाही, ती असेल तर त्याच्याशी चर्चा करून त्याला योग्य वाटेल, त्याच्या परिसराला योग्य वाटेल अशाच प्रकारची भूमिका घेऊन त्या प्रकारे त्याला समजूत घालण्याचा किंवा त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न राहील. बर अखिलजी, नक्की मुंबईमध्ये काय परिस्थिती आहे तुमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये? कारण आज किशोरीताई पेडणेकर 2-3दा त्यांनी फेऱ्या मारल्या आणि त्यानंतर त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झालंय. त्यामुळे अशा पद्धतीचे संघर्ष कुठेतरी अंतर्गत चालू आहेत तुमच्या बाबतीत सुद्धा? कोणत्याही प्रकारचा संघर्ष सुरू नाही, ह्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देतो. फक्त ब्रेकपूर्वी जाण्याआधी केशवजींनी काही प्रश्न उपस्थित केलेले, त्याचं उत्तर फक्त देतो अर्ध्या मिनिटात, जास्ती वेळ घेत नाही. त्यांनी अलायन्स 25 वर्ष चालणार नाही चालणार त्याबद्दल वक्तव्य केलं. इंडिया अलायन्स हे देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी होती, महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी होती. आणि महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका असतात ना, तर महानगरपालिकेच्या निवडणुका ह्याच्या आधी देखील आपण पाहिलेल्या आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी इतके वर्ष एकत्र होती, पण ते महानगरपालिकेच्या निवडणुका नेहमी वेगळ्याच लढलेल्या आहेत. आपण तसं उदाहरण आहे. आणि आत्ताच जर पाहायचं झालं तर नगरपालिकेत देखील ते शिंदे गट आणि हे एकत्र काय भारतीय जनता पार्टी लढले नाही. राहिला प्रश्न नितीश कुमार असेल देशात किंवा चंद्रबाबू नायडू, त्यांची देखील युती ब्रेक घेत घेत धक्का स्टार्ट करतच चालली, ती काय सलग चालली नाही. म्हणून तो विषय पहिला तर मी निकालात काढतो. केशवजींना थोडं गैरसमज असेल तो दूर करतो. राहिला प्रश्न संघर्ष, तर संघर्ष कोणत्याही प्रकारचा नाही आहे. माध्यमांना काय आहे, सध्या माध्यमांची पण चूक नाही आहे, ते सगळे कव्हर करायला बिचारे आपले रिपोर्टर तिथे असतात. किशोरीताई आमच्या पक्षाच्या नेत्या पण आहेत. आज अनेक प्रवेश होते, त्या प्रवेशासाठी ते काल आल्या. काल अनेक दुसऱ्या लोकांना फॉर्म द्यायचे होते तेव्हा ते आल्या. ह्यांनी असं समज केला की त्यांना फॉर्म मिळत नाही म्हणून ते येत आहेत. तर त्यांना तो फॉर्म मिळणारच होतं. ते आमच्या माजी महापौर आहेत मुंबईच्या, त्या 100% निवडणूक लढणार होत्या. म्हणून संघर्षाचा शिवसेनेत काही प्रश्नच नाहीये. ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलं, शिवसैनिकांना राग व्यक्त करायचा अधिकार आहे का, तर 100% आहे. ते राग व्यक्त करत आहेत का, तर करत आहेत, करतील, स्वाभाविक आहे. माणूस आहे, दुःख होतो. इतकी वर्ष काम केलं एकाच ठिकाणी, अनेक निष्ठावंत असतात. परंतु जेव्हा क्रिकेटमध्ये देखील इंडियन टीमचा कॅप्टन करायचं झालं तर एकालाच करू शकतो, 4-4 लोकांना करू शकत नाही. स्वाभाविक आहे, दुसऱ्या 3 लोकांना नाराजगी होणार. परंतु कोणत्याही प्रकारचा दगाफटका हा शिवसेनेला होणार नाही. सगळे शिवसैनिक एक दिलानी एकजुटीने काम करतील आणि शिवसेनेचा भगवा हा 16 तारखेला तुम्हाला फडकताना हा तुम्हाला दिसेल. बर, कुठल्याही पक्षात बंडखोरी होणार नाही आणि सगळे एक दिलाने काम करतील तुमचे कार्यकर्ते, याबद्दल मात्र तुमचं सगळ्यांचं सहमत दिसतंय. केशवजींकडे येते आहे आणि भाजपने संध्याकाळी एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतलेला आहे की मंत्री आमदार आणि खासदारांच्या नातलगांना महापालिकेची उमेदवारी मिळणार नाही. यावरती तुमचा काय टेक आहे? कारण यातून सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती नाराजी बंडखोरी होऊ शकते. 2-3 गोष्टी घडल्यात प्रामुख्याने. एक साधारणतः असं आहे की जवळपास 3,500 वॉर्ड भारतीय जनता पार्टीने जिंकले आणि जवळपास 5,500-6,000 एकूण वॉर्ड होते आणि 288 नगरपालिका होत्या. 288 नगरपालिका भारतीय जनता पार्टी 236 नगरपालिकांसाठी नगराध्यक्ष उभे होते आणि जे काही वॉर्ड सगळे आम्ही लढवत होतो 4,500-5,000, त्या सगळ्या याच्यामध्ये 25 ठिकाणी आमदारांचे कोणी नातेवाईक, मग ते पत्नी, भाऊ किंवा आई असं जे कोणी असेल ते त्या संबंधित पदार्थी होतं 25 ठिकाणी, बघा एवढ्या सगळ्या मोठ्या संख्येमध्ये. पण त्यातनं अशी एक चर्चा विनाकारण झाली की भारतीय जनता पार्टीमध्ये नातेवाईकांना तिकीट दिले जातात. पर्सेंटेज हे 1% सुद्धा पर्सेंटेज नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा आत्ताचा जो निर्णय त्यातनं अनेक वर्षानुवर्ष काम करणाऱ्या, ते एकनिष्ठच आहेत. म्हणजे मी असं सरसगटपणे एका फटकाऱ्यामध्ये सगळे हे फक्त केवळ वशिल्याने आलेले आहेत
असं म्हणणंही योग्य होणार नाही. पण भारतीय जनता पार्टीमध्ये जसं मगाशी आत्ता अखिल म्हणाला की एका बूथवर 10 एकनिष्ठ निष्ठावान कार्यकर्ते असतात, त्यापैकी 10 वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते आहेत की ज्यांना केवळ त्यांचे वडील किंवा भाऊ किंवा असं कोणी होतं म्हणून त्यांना तिकीट नाकारलं जाणं. पण ठीक आहे, तो निर्णय त्यातनं आणखीन एका नव्या त्या बूथवरच्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी मिळणार आहे. जे शेवटी असं आहे की समाजकारणामध्ये सगळ्यांना सामावून घ्यावं लागतं, सगळ्यांना सोबत घ्यावं लागतं, एका घरातच सगळीकडे असता कामा नये. हा मला वाटतं हा चांगला निर्णय भारतीय जनता पार्टीचा आहे, त्याचं स्वागत सगळ्यांनी करायला हवं. अगदी जरूर. परंतु या क्षणाला नक्की कोण कोणाला सोबतीला घेत आहे हे मात्र सर्वसामान्य कळणं फार अवघड आहे. असं उद्यापासून प्रचाराला सुरुवात होतीये. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आमच्याशी चर्चा केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजच्या प्रश्नावरती आलेला महाराष्ट्राचा कौल पाहण्यासाठी आपण जाऊयात पोल सेंटरला आणि पाहूयात आजच्या प्रश्नावरती नक्की कुठला पर्याय महाराष्ट्राने जास्तीत जास्त निवडला. आज 82,000 मतं आली आहेत आणि सर्वात बंडखोरी कोणत्या पक्षात होईल असं वाटतंय तर भाजप आणि शिवसेना म्हणजे थोडक्यात महायुतीमध्ये ठाकरे आणि मनसे बंधू म्हणजे ठाकरे बंधूंच्या बाबतीमध्ये 25% शक्यता वाटतेय. दोन्ही राष्ट्रवादीच्या बाबतीत 5% आणि काँग्रेस आणि वंचित या आघाडीच्या बाबतीमध्ये 4% शक्यता वाटतेय बंडखोरीची. आणि यानंतर आमची संपादकीय भूमिका आपण जाणून घेणार आहोत. सांगतायत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. आज 29 डिसेंबर. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता हातात फक्त 4 तास. त्यामुळे बरेचसे चित्र आता स्पष्ट झाले, जे अपेक्षित होतंच. बऱ्याच वाटाघाटी अजूनही सुरू आहेत, हेही अपेक्षित होतं. स्थानिक पातळीवर आणि त्या पक्षात मोठे मानले जाणारे काही नेते, मग ते प्रशांत जगताप असो की राखी जाधव की त्यांच्यासारखेच इतर, राजी नाराजीत पक्ष बदलतील हे पण नेत्यांना अपेक्षितच. प्रत्येक पक्षानं मित्र म्हणवणाऱ्या पक्षाला जितकं दाबता येईल तितकं दाबलं. आपल्यासाठी जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यात काही ठिकाणी मैत्रीचे रूपांतर विरोधातही झाले, हे पण अपेक्षितच. पण 2 गोष्टी मात्र अपेक्षेच्या पलीकडच्या घडल्या, अगदी अनपेक्षित. पहिली, वंचित आणि काँग्रेसची आघाडी आणि दुसरी, शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातली युती. पहिली अनपेक्षित घडामोड, गेली 25 वर्ष निवडणूक आली की आंबेडकर आणि काँग्रेसमध्ये आघाडीसाठी चर्चा सुरू व्हायच्या. तशीच या खेपेला पण चर्चा सुरू झाली. दर खेपेला शेवटी प्रकाश आंबेडकर काँग्रेसला खो द्यायचे. तसेच ह्या खेपेलाही होणार असं वाटत असताना अनेक मुख्यमंत्री राहिलेले नेते जे करू शकले नाही, ती यशस्वी चर्चा वर्षा गायकवाड आणि हर्षवर्धन सपकाळांनी घडवून आणली. आता दुसरी अनपेक्षित गोष्ट, जसं मी म्हटलं तसं पुण्यातील अजित पवार आणि शरद पवारांची युती. चर्चा सुरू झाली, बराच काळ चालली आणि अगदी 3 दिवस उरले असताना ती चर्चा फिसकटली, थांबली असं सांगण्यात आलं. त्यानंतर महाविकास आघाडीशी शरद पवारांच्या पक्षाची बोलणी सुरू झाली. अगदी शेवटाला आली तेवढ्यात शरद पवारांच्या पक्षातील चर्चा करणाऱ्यांचे फोन स्विच ऑफ झाले. बैठकीला ते आलेच नाहीत. हे बंद झालेले फोन सुरू झाले ते थेट अजित पवारांशी युती करूनच. परत एकदा पॉलिटिक्स इज द आर्ट ऑफ द पॉसिबल असं का म्हणतात हे महाराष्ट्राला शिकायला मिळालं. पूर्वी. धन्यवाद सरिता. आणि याबरोबर 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय, पण उद्या पुन्हा एकदा एका नवीन विषयासह आणि अगदी भरपूर चर्चेसह भेटणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.